आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस, स्ट्रेन्स अँड इलेस्टिक कॉन्स्टंट हा चॅप्टर पाहणार आहोत. या चॅप्टरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ न्यूमरिकल्स आहेत. त्यातील टाइप नंबर 1 डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू द ॲक्सियल फोर्स. यातील न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना काय आपल्याला फॉर्म्युले लागतात, तर ते संपूर्ण फॉर्म्युले, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर पहिला फॉर्म्युला काय आहे? स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स म्हणजे काय असतं, तर एखादी वस्तू किंवा एखादी ऑब्जेक्ट आपल्याला पुल किंवा पुश करण्यासाठी आपण सर्टन अमाऊंट ऑफ काय करत असतो, फोर्स यूज करत असतो. तो आपण पी ने डिनोट करतो. एरिया म्हणजे काय, तर 2D ऑब्जेक्टचा जेवढा काय प्लेस आहे त्याला आपण काय म्हणत असतो, एरिया. 2D म्हणजेच काय रे, 2 डायमेन्शनल. ज्याला 2 डायमेन्शन असतात त्याला आपण 2D ऑब्जेक्ट म्हणतो. आणि 3D ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला 3 डायमेन्शन असतात त्याला 3D ऑब्जेक्ट म्हणतो. आता आपला बघा हा नोटबुकचा एक पेपर आहे, याला फक्त 2 डायमेन्शन आहेत बघा. इथून ही बेस, इथून ही हाईट. याला थिकनेस काय आहे का, नाही. म्हणजेच काय रे, हे निग्लेक्टेड आहे. म्हणजेच काय, फक्त यात फक्त 2 डायमेन्शन आहेत, म्हणून याला आपण काय म्हणतो, 2D ऑब्जेक्ट. म्हणजे कोणतीही एखादी प्लेटफॉर्म मध्ये असते, म्हणजे ज्याला थिकनेस काही नसते, अशा ऑब्जेक्टला आपण काय म्हणत असतो, 2D ऑब्जेक्ट म्हणतो. आणि 2D ऑब्जेक्टचा आपण काय करत असतो, एरिया काढत असतो. याच्या व्यतिरिक्त 3D ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याला 3 डायमेन्शन असतात. आता बघा इथं ही बेस, ही हाईट, आणि याला काहीतरी थिकनेस आहे. म्हणजे किती डायमेन्शन झाले, हा बेस 1, हाईट 2, आणि थिकनेस काय आहे त्याची 3 डायमेन्शन. म्हणजे 3 डायमेन्शनचा आपण काय काढत असतो, व्हॉल्यूम काढत असतो. त्याचं युनिट MM³ असतं. आणि 2D ऑब्जेक्टचा आपण काय काढत असतो, एरिया. म्हणजे ज्याला फक्त 2 डायमेन्शन असतात, बेस आणि हाईट. थिकनेस काय आहे का, नाही, निग्लेक्टेड आहे. काहीतरी आहे परंतु एकदम कमी असल्यामुळे हे काय असते, निग्लेक्टेड असते. अशा 2D ऑब्जेक्टचा आपण काय करतो, एरिया काढतो. एरियाचं युनिट काय असतं, MM². आणि व्हॉल्यूम काय करतो, 3D ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम काढतो, त्याचं युनिट काय असतं, MM³. तर या चॅप्टर मध्ये एकंदरीत आपल्याला 4 टाइपचे एरिया काढायला विचारतात. तर पहिला स्क्वेअर म्हणजे काय रे, दोन्ही बाजू त्याच्या सेम असतात. सपोज ही जर ए असेल तर ही सुद्धा किती असणार आहे, ए असणार आहे. हा झाला स्क्वेअर. त्यानंतर रेक्टँगलच्या दोन्ही बाजू डिफरंट असतात. बेस बी आणि डेप्थ डी, याला म्हणायचं रेक्टँगल. स्क्वेअर म्हणजे काय, दोन्ही बाजू सेम असतात. जेवढा बेस असतो तेवढीच त्याची डेप्थ असते. रेक्टँगल काय होतं, बेस डिफरंट असतो आणि डेप्थ डिफरंट असते. त्यानंतर असतो सर्कल, आणि त्यानंतर हॉलो सर्कल. तर याचं एरिया आपण काढण्याचा ट्राय करूया. स्क्वेअरचा एरिया कसा काढतो रे आपण, बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे, ए. डेप्थ किती आहे, ते सुद्धा ए. ए इंटू ए म्हणजेच काय असतं, ए स्क्वेअर. आणि हे युनिट कसं असतं, MM मध्ये असतं. हे युनिट MM मध्ये असतं, म्हणून MM इंटू MM काय होणार, MM². एरियाचं युनिट काय येणार, MM². नेक्स्ट बघा, रेक्टँगल साठी एरिया कसा काढतो आपण, बेस बी इंटू त्याची डेप्थ किती आहे, डी. बी इंटू डी हा काय झाला, रेक्टँगलचा एरिया. ह्याचं युनिट कसं असणार आहे, बेस सुद्धा MM मध्ये असणार, डेप्थ सुद्धा MM मध्ये असणार. MM इंटू MM काय होणार, MM². आपण आताच पाहिलं 2D ऑब्जेक्टचा आपण काय करत असतो, एरिया काढत असतो. 3D ऑब्जेक्टचा काय करत असतो, व्हॉल्यूम काढत असतो. मग 2D ऑब्जेक्ट मध्ये 2 डायमेन्शन असतात. MM इंटू MM काय होणार, MM². म्हणून एरियाचं युनिट काय असतं, नेहमी MM² मध्ये येणार. आणि व्हॉल्यूमचं काय असतं, 3 डायमेन्शन असतात. MM इंटू MM इंटू MM, MM². आणि हा एक MM³ होणार. व्हॉल्यूमचं युनिट काय असतं, MM³. सध्या आपण काय पाहतोय, एरिया 2D ऑब्जेक्टचा काढायचा असतो. 2D ऑब्जेक्ट म्हणजेच काय रे, फक्त त्याला 2च डायमेन्शन असतात, बेस आणि डेप्थ. त्याला थिकनेस नसल्यामुळं काय होतं, आपण फक्त एरिया त्याचा काढत असतो. जर यात डेप्थ ऍड झाली असते, बेस, हाईट आणि याची डेप्थ काहीतरी ऍड झाली असती, तर काय केलं असतं, आपण त्याची व्हॉल्यूम काढली असते. तर आता सर्कलचा एरिया कसा काढतो बघा. या पॉइंट पासून ते ह्या पॉइंटचं डिस्टन्स काय असतं, आपण याला डायमीटर म्हणत असतो. आणि इथून ते हे हाफ डिस्टन्स काय असतं, रेडियस असतं, आर. म्हणजेच काय होतं बघा, आपण पुढे पाहूया. याचा एरिया कसा काढतो, πd² डिवायडेड बाय 4 और
जर रेडियस मध्ये दिलं आपल्याला, डायमीटर मध्ये जर दिलं तर पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 करायचं. जर का आपल्याला एरिया गिवन मध्ये रेडियस असेल तर काय करायचं, पाय आर स्क्वेअर. आता हे कसं येतंय बघूया. पाय बाय 4. डायमीटर म्हणजेच काय असतो रे, हा पूर्ण डायमीटर म्हणजेच काय, 2 टाइम्स ऑफ रेडियस. ही रेडियस प्लस ही रेडियस, ह्या दोघांच्या रेडियस पासून काय होतं, एक डायमीटर तयार होतं. म्हणजेच काय होतं, डायमीटर इज इक्वल टू 2r. ह्या डीच्या ऐवजी काय करू आपण, 2r लिहूया आणि याचा डीचा काय स्क्वेअर म्हणून येतं स्क्वेअर. काय होणार बघा, पाय बाय 4. 2 चा स्क्वेअर किती होणार 4 आणि r चा स्क्वेअर r स्क्वेअर. ह्या 4 ला हे 4 काय होणार, गेट कॅन्सल, राहिलं काय पाय आर स्क्वेअर. समजलं. एकदा व्यवस्थित बघून घ्या. सर्कलचा एरिया कसा काढतो, जर आपल्याला गिवन डाटा जर डायमीटर मध्ये असेल तर पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. जर आपल्याला रेडियस मध्ये गिवन डाटा असेल तर पाय आर स्क्वेअर असं करायचं. रेडियस म्हणजेच काय असते रे, डायमीटरचे हाफ असतं. टोटल डिस्टन्स जर डायमीटर असेल तर त्याचे हाफ काय असते, रेडियस असते. हे लक्षात ठेवा. डायमीटर दिलं तर रेडियस मध्ये करता आलं पाहिजे, रेडियस दिलं तर डायमीटर मध्ये करता आलं पाहिजे. डायमीटर दिलं तर काय करायचं, रेडियस कशी काढायची, डी बाय 2. आर इज इक्वल टू डी बाय 2. फॉर एक्झाम्पल डायमीटर आपल्याला 10 दिला तर रेडियस किती होणार, 10 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 5 mm. समजलं. सपोज रेडियस आपल्याला 5 दिली तर त्याचा डायमीटर किती होणार, तर 5 इंटू 2. 5 इंटू 2 किती होणार, 10 mm. व्यवस्थित ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, हॉलो सर्कल साठी मोठ्या सर्कलचा डायमीटर काय घेऊया आपण, कॅपिटल डी. स्मॉल सर्कलचा डायमीटर स्मॉल डी घेऊया. याच्यासाठी एरिया कसा काढतो, तर पाय ऑफ कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. जो काय आउटर सर्कल असतो त्याचा डायमीटर कॅपिटल डी चा स्क्वेअर मायनस इनर सर्कल स्मॉल सर्कलचा स्मॉल डी चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. अशा प्रकारे काय करतो आपण, हॉलो सर्कलचा एरिया काढत असतो. हे एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा. इथं सुद्धा युनिट काय असणार आहे याचं, mm स्क्वेअर. इथं सुद्धा याचं युनिट काय असणार आहे, mm स्क्वेअर. म्हणजे कोणताही एरिया आपण ज्यावेळी काढतो त्यावेळी त्याचं युनिट काय असणार आहे, mm स्क्वेअर. आणि ज्यावेळी आपण व्हॉल्यूम काढत असतो त्यावेळी त्याचं युनिट काय असतं, mm क्यूब. कारण व्हॉल्यूम 3D ऑब्जेक्टचा काढत असतो. 3D ऑब्जेक्ट असल्यामुळे mm चा क्यूब होतो आणि एरिया 2D ऑब्जेक्टचा काढत असतो म्हणून mm चा स्क्वेअर होतो. तर आपला पहिला फॉर्म्युला काय होता, स्ट्रेस सिग्मा सिम्बॉलने आपण डिनोट करतो. म्हणजे फायनली आपला आन्सर काय होणार आहे, स्ट्रेस सिग्मा सिम्बॉलने डिनोट करतो इज इक्वल टू फोर्स पी ने डिनोट करतो डिवायडेड बाय एरिया कॅपिटल ए ने डिनोट करतो. मग याचं युनिट काय होणार बघा, फोर्सचं युनिट असतं न्यूटन. न्यूटन किंवा किलो न्यूटन, आपण काय घेऊ, न्यूटन घेऊया. आणि एरियाचं काय असतं, मीटर स्क्वेअर किंवा mm स्क्वेअर. त्यातला आपण काय करूया, mm स्क्वेअर घेऊया. म्हणजेच काय रे, स्ट्रेस सिग्माचं युनिट काय होणार, न्यूटन पर mm स्क्वेअर. समजलं. नेक्स्ट फॉर्म्युला कोणता आहे, स्ट्रेन. स्मॉल ई ने आपण डिनोट करत असतो काय, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ डेल्टा एल ने रिप्रेझेंट करतो, ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल ने. हे समजावून घेऊया. सपोज बघा आता ही एक ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण काय पी एवढ्या फोर्सने काय करतोय, ओढण्याचा प्रयत्न करतोय. आता पी ने आपण ओढल्यानंतर काय होणार आहे, याची जी काय लेंथ आहे ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच काय होणार बघा, हा मूळचा याची लेंथ किती आहे, एल आहे. याची मूळची लेंथ किती आहे, एल आहे. ओढल्यामुळे काय होणार आहे, याची लेंथ काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इन्क्रीज झालेली लेंथच म्हणजे काय असतं, चेंज इन लेंथ असते. म्हणजेच काय, डेल्टा एल. ओरिजिनल लेंथ किती होती, एल होती. फोर्स अप्लाय केल्यामुळे याची लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. ती किती झाली, डेल्टा एल ने लेंथ आपली काय झाली, इन्क्रीज झाली. तीच म्हणजेच काय असतं, चेंज इन लेंथ डेल्टा एल. आता हा आपला टेन्साइल फोर्स आहे. कॉम्प्रेसिव्ह फोर्स असल्यावर काय होईल बघूया. सेम एल एवढ्या लेंथचं एक रॉड घेतला, त्याला कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावला आपण पी एवढा. त्यामुळे काय होणार, याची लेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजेच काय होणार बघा, मूळचा हा एल, परंतु काय होणार, याची लेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ती किती डिक्रीज होणार बघा,
ते डिस्टन्स म्हणजेच काय असतं, चेंज इन लेंथ. मूळची लेंथ किती होती L आणि डिक्रीज झालेली लेंथ किती आहे, चेंज इन लेंथ. आपण असं मूळची लेंथ किती होती L, कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावल्यामुळे काय झाली, लेंथ कमी झाली. ती कमी झालेली लेंथ किती झाली, डेल्टा L, म्हणजेच चेंज इन लेंथ डेल्टा L डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ कॅपिटल L. स्ट्रेन म्हणजेच काय असतं, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. यालाच आपण काय म्हणतो, लिनियर स्ट्रेन किंवा नॉर्मल स्ट्रेन किंवा लॉन्जिट्युडनल स्ट्रेन असं म्हणत असतो. एकदा व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात घेऊन घ्या. याचं युनिट काय येणार बघा, चेंज इन लेंथ. कोणतीही लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो, MM मध्ये. म्हणजे चेंज इन लेंथचं काय होणार, बघा, स्ट्रेन इज इक्वल्स टू चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ कोणतीही लेंथ आपण कशी करणार, MM मध्ये मेजर करणार, म्हणजेच MM डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. ती सुद्धा काय आहे, लेंथच आहे. ती मध्ये कशामध्ये असणार आहे, MM मध्येच असणार आहे. मग MM गेट काय कॅन्सल, म्हणजेच स्ट्रेनचं युनिट काय असणार आहे, युनिटलेस. स्ट्रेनला कोणतंही युनिट नसणार आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट थर्ड, मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी ऑर यंग मॉड्युलस. कॅपिटल E ने आपण डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला काय, स्ट्रेस सिग्मा डिवायडेड बाय स्ट्रेन E. कसं येते बघा, त्यासाठी आपल्याला हुक्स लॉ माहित पाहिजे. हुक्स लॉ म्हणजे काय असतो, स्ट्रेन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेस किंवा स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन विदिन अप टू इलॅस्टिक लिमिट. म्हणजे एखाद्या बॉडीचं इलॅस्टिक लिमिट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत काय असतं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असतं. बघा, हा एक्स एक्सिस, हा एक्स एक्सिस, वाय एक्सिस, इकडे असते ती स्ट्रेस, इकडे असते ती स्ट्रेन असते. एखादा ऑब्जेक्ट आपण सपोज एखादा आपण रबरचा तुकडा खेचायला असा सुरुवात केला तर काय होतं, जेवढी स्ट्रेस वाढते तेवढीच स्ट्रेन वाढते त्यावरती. म्हणून काय होतं, असं होतं बघा, असा माप जाणार कुठपर्यंत, अप टू इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय, बॉडीचा असा एक पॉइंट की तिथपर्यंत आपण ओढून सोडून दिल्यानंतर काय होणार, मूळच्या पोझिशनला येणार. परंतु तिथून जर का जास्त फोर्स लावला तर काय होणार, ते ब्रेक होणार. म्हणजे हा मॅक्झिमम इलॅस्टिक लिमिट असतं. म्हणजे त्या बॉडीचं इलॅस्टिक लिमिट इथपर्यंत आहे. याच्या पुढे जरा जरी आपण फोर्स लावला तरी काय होणार, तो ऑब्जेक्ट काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. मग इथपर्यंत काय असतं रे, स्ट्रेस ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असते. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ह्या प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉलच्या ऐवजी काय होतं, इज इक्वल टू येतं. आणि ही प्रोपोर्शनॅलिटीला आपण काय करतो, E न रिप्रेझेंट करत असतो. मग हा E म्हणजेच काय, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट E. यालाच आपण काय म्हणतो, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग मॉड्युलस E म्हणत असतो. म्हणजेच फॉर्म्युला काय होणार बघा, E इज इक्वल टू, इथं स्मॉल E ला एक आहे इंटू, इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणून स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. म्हणजेच काय रे, यंग मॉड्युलस ऑफ E किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी E इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. समजलं का, एकदा व्यवस्थित बघा. ह्याचं युनिट काय येणार बघा, स्ट्रेस कसे आहे रे, स्ट्रेसचं युनिट न्यूटन पर MM स्क्वेअर. आणि स्ट्रेनचं युनिट काय असतं, युनिटलेस असतं. म्हणजेच काय होणार रे, डायरेक्ट यंग मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी युनिट काय होणार, न्यूटन पर MM स्क्वेअर. ओके. यानंतर बघा, पॉइझन रेशो न्यू ऑर म्यू ऑर 1/m. पॉइझन रेशो आपण कसं डिनोट करतो, म्यू ऑर 1/m असं पॉइझन रेशो डिनोट करत असतो. त्याचा फॉर्म्युला काय आहे, लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन समजावून घेऊया. तर लिनियर म्हणजे काय असतं रे, आता सपोज हा एक स्टीलचा रॉड आहे, हा त्याचा ऍक्सिस आहे आणि या ऍक्सिस वरती आपण P एवढ्या फोर्सने काय करतोय, बॉडी पुल करतोय. तर बघा, बॉडीच्या ऍक्सिसला पॅरलल काय आपली लेंथ आहे आणि ह्या लेंथचं काय होणार आहे, डिफॉर्मेशन होणार. या बॉडीचं डिफॉर्मेशन होणार कशाच्या रिलेटेड, लेंथच्या रिलेटेड. म्हणजेच काय रे, या ऍक्सिसच्या रिलेटेड जे डिफॉर्मेशन होतं, ऍक्सिसच्या रिलेटेड जे डिफॉर्मेशन होतं त्याला आपण काय म्हणतो, लिनियर. म्हणजेच काय, लिनियर स्ट्रेन ही कशाच्या रिलेटेड असणार आहे, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. आणि लॅटरल म्हणजे काय, ह्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर. आता या परपेंडिक्युलर काय येणार, हा एक बेस येणार आणि ही डेप्थ येणार.
म्हणजेच काय, ई लॅटरल इज इक्वल्स टू काय असणार आहे, हा बेस आणि हा डेप्थ, म्हणजे चेंज इन बेस डिवायडेड बाय ओरिजिनल बेस और चेंज इन डेप्थ डिवायडेड बाय ओरिजिनल डेप्थ. म्हणजेच काय, तर जो आपण अप्लाय फोर करतो त्या अप्लाय फोरच्या अकॉर्डिंग जे काही डिफॉर्मेशन होतं त्याला म्हणायचं लिनियर स्ट्रेन, आणि ह्या ऍक्सिसच्या परपेंडिक्युलर जे काही डिफॉर्मेशन होतं त्याला काय म्हणायचं, लॅटरल स्ट्रेन. ऍक्सिस भोवती पी फोर्स लावल्यानंतर ह्याच्या अकॉर्डिंग काय चेंज होणार आहे, लेंथ. हा पी असा वाढवत गेल्यानंतर लेंथ इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल, परंतु फोरच्या अकॉर्डिंग ह्या गोष्टी घडत असतात. ह्याच्या लिनियर आहे त्यामुळे काय होतं, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आणि ह्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर कोणते आहेत, डी आणि बी, बेस आणि डेप्थ परपेंडिक्युलर आहेत, त्याला आपण काय म्हणतो, लॅटरल म्हणत असतो. बघा आता इथं मायनस साईन दिलंय, हे मायनस साईन कशामुळे येतं, तर आता बॉडी आपण सपोज हा मार्कर आहे, याचा काहीतरी सर्क्युलर रॉड आहे आणि ह्याची हा डायमीटर आहे आणि याची ही लेंथ आहे. तर बघा आता ही ओढल्यानंतर याचा डायमीटर काय होणार आहे, कमी होणार आहे. ज्यावेळी आपण ह्या मार्करला इकडून पी फोर्स आणि पी फोर्स लावल्यानंतर काय होईल रे, याची लेंथ इन्क्रीज होईल परंतु डायमीटर काय होणार आहे, डिक्रीज होणार. म्हणजेच काय रे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ज्यावेळी आपण याची लेंथ वाढवणार त्यावेळी याचा डायमीटर कमी होणार, आणि ज्यावेळी याला कॉम्प्रेस करणार त्यावेळी काय होणार, याचा डायमीटर वाढणार आणि लेंथ काय होणार, कमी होणार. म्हणजे दोन्ही टर्म एका वेळी कधीही वाढत नाहीत किंवा कधीही कमी होत नाहीत. ज्यावेळी याची लेंथ वाढणार आहे त्यावेळी त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जे डायमेन्शन आहेत ते काय होतात, डिक्रीज होणार. म्हणजेच बघा आता ह्या रॉडसाठी बघा, जर का आपण लेंथ वाढवली तर काय होणार, याचं बेस आणि डेप्थ काय होणार, कमी होणार, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सिमिलरली बघा, याची लेंथ जर का डिक्रीज झाली तर काय होणार आहे, ह्याची डेप्थ आणि बेस काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणून इथं निगेटिव्ह साईन येतं. म्हणजेच काय, ह्या दोन्ही टर्म ऑपोजिट इन सेन्स असतात. जर वरची व्हॅल्यू वाढत गेली तर खालची कमी होते, खालची वाढत गेली तर वरची व्हॅल्यू वाढत गेली तर कमी होते. म्हणून इथं काय येतं, निगेटिव्ह साईन येतं. एकदा व्यवस्थित बघून घ्या. ह्या पॉइझन रेशो म्यूची व्हॅल्यू 0.25 to 0.5 पर्यंत व्हॅरी होते, ते त्या मटेरियलवरती डिपेंड असते. अजून एकदा इकडे बघा, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आणि यंग मॉड्युलस ई यासाठी आपण एक डिफरंट फॉर्म्युला तयार करूया. बघा, यंग मॉड्युलस ई किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ई त्याचा फॉर्म्युला काय असतो, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आपण इथं पाहिलेलं आहे, स्ट्रेस म्हणजेच काय असतं रे, फोर्स अपॉन एरिया डिवायडेड बाय स्ट्रेन म्हणजेच काय असतं, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. हे इकडे डिनॉमिनेटरला आहे, वरती गेल्यानंतर काय होणार, न्यूमरेटरला जाणार पी बाय ए. इथं डिनॉमिनेटरचं वरती गेल्यानंतर न्यूमरेटरला जाणार आणि इथलं हे न्यूमरेटर खाली काय होणार, डिनॉमिनेटरला येणार. म्हणजेच बघा, ए इज इक्वल्स टू पी एल डिवायडेड बाय ए इंटू चेंज इन लेंथ. आता चेंज इन लेंथ एका साईडला ठेवूया, बाकी सगळ्या टर्म दुसरीकडे पाठवूया. इकडे काय इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, खाली डिवायडेड बाय चेंज इन लेंथ आहे, इकडे आल्यानंतर इकडे इंटू होणार आणि हे इंटू इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच काय, पी इंटू एल डिवायडेड बाय ए इंटू. म्हणजेच काय रे, चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू पी एल डिवायडेड बाय ए. हा सुद्धा फॉर्म्युला आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. जर आपल्याला संपूर्ण यातल्या व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि एखादी मिसिंग असेल तर मॅक्झिमम हा फॉर्म्युला वापरायचा. जर फक्त आपल्याला दोनच टर्म दिले असतील, स्ट्रेस विचारला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. परंतु यातल्या 2-3 व्हॅल्यू दिल्या असतील तर मॅक्झिमम हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर आता एकदा आपण संपूर्ण जो काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पॉइंट पाहिलेले आहेत ते एकदा रिवाइज करूया. स्ट्रेस म्हणजेच काय असतं, फोर्स पी, स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स पी डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. एरिया कशाच्या रिलेटेड आपल्याला विचारतात, स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया कसा काढतो, ए स्क्वेअर. रेक्टेंगल, रेक्टेंगलचा बेस इंटू डेप्थ. सर्कलचा पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 आणि हॉलो सर्कलचा कसा काढतो, पाय कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. किंवा सर्कलचा आपण पाय आर स्क्वेअर सुद्धा काढतो. अशा प्रकारे एरिया काढत असतो. फोर्स पी दिलेला असतो न्यूटन किंवा किलो न्यूटन मध्ये दिलेला असतो. जर किलो न्यूटन मध्ये दिलेला असेल तर त्याचं काय करतो आपण, न्यूटन मध्ये कन्वर्ट करत असतो.
तर युनिट कन्व्हर्जन कसे करायचे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट, स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय असतं? चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. ते युनिटलेस असतं आणि स्ट्रेसचं युनिट काय असतं? न्यूटन पर mm स्क्वेअर. त्यानंतर काय पाहिलं? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, यंग मॉड्युलस ई. स्ट्रेस इज डायरेक्ट, हुक्स लॉ काय असतो? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आणि त्यातला जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो तो म्हणजेच ई असतो. ई म्हणजेच काय? यंग मॉड्युलस. त्याचा फॉर्म्युला काय? स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन, त्यावरून आपण नवीन एक फॉर्म्युला तयार केला. चेंज इन लेंथ इज इक्वल टू PL डिवायडेड बाय ए. त्यानंतर काय असतं? पॉइझन रेशो म्यू न्यू ऑर 1/m. तो कसा असतो? लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. लॅटरल म्हणजे काय? जो आपण फोर्स करतो त्याला पॅरलल जे काही डिफॉर्मेशन होतं त्याला आपण लॅटरल म्हणतो. म्हणजेच काय रे? फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची लेंथ चेंज होती म्हणून तो झाला लिनियर. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल. आणि त्याच्या परपेंडिक्युलर जे डिफॉर्मेशन होत असतं त्याला काय म्हणतो आपण? लॅटरल. म्हणजेच काय? चेंज इन बेस डिवायडेड बाय ओरिजिनल बेस. चेंज इन डेप्थ डिवायडेड बाय ओरिजिनल डेप्थ. किंवा सर्कल साठी काय होणार? चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. आणि निगेटिव्ह साईड काय येतं? तर जर लेंथ वाढली तर त्याचं डायमीटर किंवा बेस डेप्थ डिक्रीज होते. आणि जर का लेंथ डिक्रीज झाली तर त्याचा डायमीटर किंवा बेस डेप्थ काय होते? इन्क्रीज. म्हणजे हे ऑपोजिट इन सेन्स असतं. जर वरची व्हॅल्यू वाढली तर खालची कमी होती, खालची वाढली तर वरची कमी होते. म्हणून आपण काय करतो? निगेटिव्ह साईन देतो. हे अत्यंत महत्वाचे फॉर्म्युले आहेत. या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण काय करत असतो? टाइप 1 डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू द ऍक्सियल फोर्स यावरील न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ पासून. तर एकदा हे व्यवस्थित फॉर्म्युला समजावून घ्या. लक्षात ठेवा, युनिट कन्व्हर्जनचा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, तो डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो, तिथून तुम्ही कव्हर करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. आणि अजून आपल्या कट्टा इंजिनिअरच्या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.